नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सनकादिकांची आशा वाढिनल्या कीर बहुवसा परित्याही येणे माने यशा येती चिना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायाचा विचार आपण प्रारंभ केलेला आहे। या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानोबाराय प्रास्ताविक करत असताना अध्यात्म ज्ञानाचा गीता नावाचा निधान ठेवा श्रवणेंद्रियाला श्रवण करण्याकरता मिळाला हे श्रवणेंद्रियाचं भाग्य प्रतिपादन केलं। गीता नावाचा ग्रंथ सर्वोत्कृष्ट का आहे या ग्रंथाचा विषय, ग्रंथाचं प्रतिपादन करणारा वक्ता आणि श्रोता, श्रवण करणारा श्रोता या तिघांचाही विचार सर्वोत्कृष्ट आहे। आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत असे हा संयोग प्राप्त होणं फार महत्त्वाचं आहे। एखाद्या ग्रंथाचा विषय चांगला असतो, वक्त्याला उकल करता येत नाही। वक्ता आणि विषय चांगला आहे, श्रोता लक्ष देत नाही। श्रोता चांगला आहे, वक्ता चांगला आहे, विषय कनिष्ठ आहे। पण गीतेच्या बाबतीमध्ये विवेकाची गोठी, विषय चांगला, प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, वक्ताही सर्वोत्कृष्ट आणि भक्तराज किरीटी परिसताशे श्रोताही सर्वात चांगला आहे। आणि असा ग्रंथ आपल्या श्रवणेंद्रियाला श्रवण करण्याकरता मिळाला म्हणून श्रवणेंद्रियाचं भाग्य ज्ञानोबारायांनी पहिल्या ओळीमध्ये प्रतिपादन केलं आहे। असा अपूर्व योग जर यायचा असेल तर याकरता दैवाची अपूर्वता असावी लागते। म्हणून ही गंगाच आहे, पण अमृताची गंगा आहे। आतापर्यंत श्रोत्यांनी केलेलं जपतप नावाचं साधन आणि त्या साधनाला जी काही फलप्राप्ती झाली त्या फलाचा संबंध श्रवणाशी आहे। याचा अर्थ असा होतो, आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जेव्हा अनेक प्रकारची तप साधना करतो, जप साधना करतो, त्या सगळ्या साधनांचा परिपाक म्हणजे आपल्याला श्रवण चांगलं करायला मिळतं। एखाद्या व्यक्तीला असं वाटतं आहे की आपण श्रवण करतोय पण आपण बाकीची साधना करत नाही, असं मनामध्ये कधी वाटू नये। अनंत जन्मामध्ये तप साधना जर केली तरच मनुष्याला चांगल्या प्रकारचं श्रवण करायला मिळतं। आणि श्रवणाकरता जेव्हा एखादा व्यक्ती अनवाणी पायाने किंवा आपल्या पावलाने चालत येतो तेव्हा त्याला एका पावलामध्ये 80 कृच्छ्र आणि 80 चांद्रायन व्रत केल्याचं पुण्य मिळतं। हे सर्वात मोठं पुण्य श्रवणात मिळतं। एक चांद्रायन व्रत करायचं म्हटलं एक संपूर्ण महिना जातो। चंद्राच्या कलेप्रमाणे आहार वाढवत जायचा फक्त पौर्णिमेपर्यंत, आणि चंद्राची कला पुन्हा उतरती सुरू झाली, एका घासाने अन्न कमी करायचं, अमावस्याला उपवास करायचा। असं महिनाभराचं जे व्रत आहे त्याला चांद्रायन व्रत असं म्हणतात। बरं, एका दिवसामध्ये फक्त एकच घास अन्न खायचं, भूक लागली म्हणजे एक घास असा त्याचा अर्थ नाही। संपूर्ण एका दिवसामध्ये एकच घास अन्न खायचं आणि त्याचंही पुन्हा प्रमाण ठरलेलं आहे। मोर आपल्या पिलांना जन्माला घालतो तेव्हा ती पिलं ज्या अंड्यामध्ये जन्माला येतात त्याचा आकार जेवढा असेल तेवढाच एक घास घ्यायचा एका दिवसामध्ये। प्रतिपद्याला 1, द्वितीयेला 2 असं करत करत एकादशी आली तर मग उपवासच आहे। पौर्णिमेपर्यंत फक्त 15 घास अन्न सेवन करायचं आणि पौर्णिमेनंतर अमावस्यापर्यंत पुन्हा एक घास कमी करत यायचं। याला चांद्रायन व्रत असं म्हणतात। आणि 80 चांद्रायन व्रत जर करायचे असेल, वर्षामध्ये 12च होतील। 80 करायचे असेल तर मग 12 पंचे 60, 12 72 आणि पुन्हा पुढच्या महिन्यातले वर्षातले 8 महिने, जवळपास 6 वर्ष 8 महिने म्हणजे धरून चला कमीत कमी 7 वर्षाचा कालावधी। 7 वर्षामध्ये जेवढं पुण्य मिळतं तेवढं मनुष्य चांगलं श्रवण करायला निघाला घरापासून एका पावलात मिळतं।
श्रवणामध्ये फार मोठं पुण्यही आहे. जपतपे श्रोतयांची फळा आली, म्हणून तर आपल्याला गीता श्रवण करायला मिळालं. म्हणून आता सगळ्या इंद्रियांनी श्रवणाच्या घरी मुक्काम करावा आणि श्रीहरी पार्थाचा संवाद प्रगट झाला तो आनंदाने भोगावा. याचा अर्थ संवादामध्ये जे काही भगवंताने उपदेश केला त्या उपदेशाप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये तद्रूपता प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. हे संवादाचं भोगणं आहे. पण संवाद ज्ञानोबा काही सांगायला प्रारंभ करत नाही. श्रोत्यांनी विनंती केली महाराज किंवा आज्ञा केली, आपण आतापर्यंत अतिप्रसंगाचा पाल्हाळ केला, त्याचा परित्याग करा. कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते कथाची सांगी. भगवान परमात्मा आणि भक्तराज अर्जुन जे बोलत होते तीच कथा आम्हाला सांगा. याला जागरूक श्रोता असं म्हणतात, ज्याला विषयाच प्रतिपाद्य विषय सोडून दुसरा ऐकावंसं वाटत नाही आणि स्वतःची स्तुतीसुद्धा करून घ्यावीशी वाटत नाही, हा सर्वोत्कृष्ट असणारा श्रोता आहे. हल्लीच्या काळात असा श्रोता मिळणं फार कठीण आहे. श्रोत्याला असं वाटतं आयोजकाला कीर्तनकाराने आपली स्तुती करावी, वारेमाप स्तुती असं त्याला वाटतं आहे. इथल्या श्रोत्याला आपली स्तुती आवडत नाही. आणि या गीतेतला श्रोता जागरूक आहे. तो म्हणतो आहे, हा अतिसो अतिप्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे. अतिप्रसंग किंवा पाल्हाळ किंवा विषयांतर करू नका, फक्त कथेचं प्रतिपादन करा. हल्लीच्या काळात श्रोत्याला असं वाटतं महाराजांनी अभंग नाही सोडवला तरी चालेल, पण 2 तास आम्हाला बाकीच्या आठवण येऊ नये इतकं त्यांनी हसवलं पाहिजे. सांडूनी कथाची ते सांगे. कुठे हा श्रोता आहे आणि कुठे हल्लीच्या काळातला? सोडून द्या, आपला विषय नाही तो. भगवंत परमात्मा अतिशय प्रेमाने बोलतात आणि मग ज्ञानोबाराय संवादाचंही प्रतिपादन करायचं आहे. विषयाचा सुद्धा विषयांतर्भाव होऊ द्यायचा नाही. ज्ञानोबाराय संजय याच्या मुखातून भक्तराज अर्जुनाचं वर्णन करतात. संजय महाराज म्हणतात धृतराष्ट्राला, राजा, अर्जुनाचा दैवयोगाने आश्रय केलेला आहे. अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे. कशावरून कळालं? जे अतिप्रीती श्री नारायणे बोलिजत असे. भगवान परमात्मा अत्यंत प्रेमाने बोलत आहे, अत्यंत प्रेमाने. काल विचार आपण केला, एकतर परमात्मा बोलत नाही, बोलला तर आकाशवाणीतून बोलतो किंवा दुसऱ्या रूपाने बोलतो, बोलला तर एवढं बोलत नाही. आणि मग ज्ञानोबारे तुलना करतात, जे न सांगेचे पितया वसुदेवाशी, जे न सांगेचे माते देवकीशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. सगळे कुटुंबातले घेतले, सगळे. त्यामध्ये पितया वसुदेव, माता देवकी, बंधू बलराम दादा आणि या सर्वात अंतरंग असणारी लक्ष्मी माता. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बिक यातीची आथी. आणखीन एक पाठ आहे, आजी श्रीकृष्ण प्रेमाचे पीक यातीची आथी. बहुतेक संस्थेच्या ज्ञानेश्वरीमध्ये पीक असा पाठ आहे. श्रीकृष्ण प्रेमाचं बिक असा पाठ घेतला तर बिक म्हणजे बळ. भगवान परमात्म्याच्या प्रेमाचं बळ फक्त अर्जुनालाच प्राप्त झालं. आणि पीक असा अर्थ घेतला तर श्रीकृष्णाच्या प्रेमाचं सगळं फळ, पीक म्हणजे फळ, फक्त अर्जुनालाच प्राप्त झालं. लक्ष्मी माता अत्यंत जवळ आहे, पण एवढं असणारं प्रेमाचं सुख तिच्याही नशिबाला आलेलं नाही. कारण आपण क्षीरसागरामध्ये भगवंताची जर मुद्रा पाहिली तर परमात्मा कायम योग निद्रेतच आहे आणि लक्ष्मी माता चरण संवाहन करत आहे. अशा प्रसंगामध्ये भगवान बोलतच नाही ना. मग अति प्रेमाने अत्यधिक तोंड भरून बोलावं हे फक्त भाग्य अर्जुनाच्या वाट्याला आलं, बाकी कुणाच्याही वाट्याला आलं नाही. 4 जणांचा उल्लेख केल्यानंतर ज्ञानोबारे भक्तांच्याच कोटीमध्ये असणाऱ्या सनकादिकांचाही विषय आपल्या समोर घेतात आणि त्या सनकादिकांच्या पेक्षाही भक्तराज अर्जुनाचं भाग्य मोठंच आहे. या बाबतीमध्ये पुढच्या ओवीमध्ये सांगतात. 10व्या क्रमांकाची ओवी आहे, सनकादिकांची आशा वाढीनल्या कीर बहुवसा, परित्याही येणे माने यशा येती चिना. सनकादिक, सनक सनंदन, सनत सुजात आणि सनत कुमार
ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र आहे. श्रीमद भागवतामध्ये यांचा उल्लेख केलेला आहे. हरिशरणम हा त्यांचा मंत्र आहे आणि या मंत्राचा प्रारंभ केल्यामुळे सदा वैकुंठ निलयाः हरिकीर्तन तत्पराः लीलामृतरसोन्मत्ताः कथा मात्रैक जीविनाः असं भागवतामध्ये त्यांचं वर्णन केलं आहे. सदा वैकुंठ निलयाः ज्यांच्या अंतकरणाची वृत्ती कायम परमात्म स्वरूपामध्ये लयाला गेलेली आहे. हरिकीर्तन तत्पराः देवाचं कीर्तन करावं या बाबतीमध्ये जे अत्यंत तत्पर आहे. देवाच्या लीला सांगायला मिळालं की एक प्रकारचं अमृत आहे आणि त्या अमृताच्या रसाने ते अत्यंत उन्मत्त झाले. म्हणे मग ते काही प्रसिद्धी करता काही करतात की नाही, जगण्याकरता काही कमवतात की नाही, काहीच कमवत नाही. जगतात कसे? कथा मात्र एक जीविनाः कथा सांगायला भेटणं किंवा कथा श्रवण करायला जर आपल्याला भेटली तर याच्यावरच ते जगतात. बरं, 10व्या अध्यायामध्ये असा श्लोक आहे. मच्चित्ताः मदगत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंत श्रमां नित्यं तुष्यंती च रमंती च चित्ते मीचे जाहले मियाची प्राणे धाले मग जीवो मरो विसरले बोधाची या भुली. पण या सनकादिकांना त्यांचं वय फार मोठं आहे पण ते कायम 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे दिसतात. जरा युष्मान न बाधते त्यांना जरा म्हणजे वार्धक्य अजिबात स्पर्श करत नाही. ते कायम 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे दिसतात. त्यांचं हे वर्णन आहे. 4 भाऊ आहे पण ते प्रवृत्तीमध्ये अडकले नाही, निवृत्तीपरायण जीवन जगतात. असं म्हणतात की त्यांच्यामध्ये अशी स्पर्धा आहे. एकाने कथा सांगायची आणि 3 जणांनी ती कथा ऐकायची. सांगणारा जर थकला की त्याने खाली उतरायचं आणि जे 3 जण मग ऐकायला बसले होते त्यापैकी 1 जणाने व्यासपीठावर विराजमान व्हायचं. कथेत खंड नाही करायचा. हा हरिनाम सप्ताह आहे, अखंड खंड नाही करायचा. एक जण जर थकला तर दुसऱ्याने ती जागा घ्यायची. मग तो पाठात आहे आपण हे चालू केलं पाहिजे. कधी ना कधी वक्ताही थकत असतो की नाही. त्यांच्या कथेमध्ये मात्र कधी खंड पडत नाही. एका वनामध्ये ते कथा करत असताना भगवान शंकर आणि पार्वती माता निघाल्या. जवळूनच चालले 2 जण. हे कथेमध्ये मग्न झाले. त्यांना माहितीच नाही ना की कोणता एक आवाज येतो आहे किंवा कोणी आपल्या जवळ आला आहे. एकाग्र झाले त्यामुळे त्यांना काहीच माहिती नाही. पार्वती मातेला असं वाटलं मुद्दाम भगवान शंकराचा नमस्कार यांना टाळायचा आहे. त्यामुळे भगवान शंकराला हे नम्र झाले नाहीत. भगवान शंकरालाही ते माहिती नाही. पार्वती मातेनं न जाणता त्यांना शाप दिला की ज्या अर्थी तुम्ही आपली मान भगवान शंकराच्या समोर नम्र करत नाही याचा अर्थ तुम्ही नम्र नाहीत. मग नम्र कोण नाही? उंट. त्या उंटाचा जन्म तुम्हाला मिळावा म्हणजे कोणाच्याही समोर तुम्ही नम्र होणार नाही. पार्वती मातेला असं वाटलं आपण यांना शाप दिला, निघून गेल्या. कालांतराने 1 वर्ष निघून गेलं. पार्वती माता पुन्हा त्या वनात आल्या. त्यांना असं वाटलं सनकादिकांना जो आपण शाप दिलाय या शापामध्ये यांची कथा प्रारंभ झाली आहे का बंद पडली हे पाहावं. तर त्याही अवस्थेमध्ये त्यांची कथा सुरूच आहे. आणि मग पार्वती मातेनं सनकादिकांना विचारलं या जन्मात बरं वाटतं का? असं व्यक्ती विचारतो मुद्दाम. या जन्मात तुम्हाला बरं वाटतं? त्या सनकादिकाने सांगितलं आई थोर तुझे उपकार, तुझे फार मोठे उपकार आहे आमच्यावर. म्हणे का बरं? कारण तुझ्यामुळे आम्हाला कथा चांगल्या प्रकारे करता येते. म्हणजे मला कळालं नाही. म्हणे माता आम्हाला उंटाच्या अगोदर ब्राह्मण जन्म होता. ब्राह्मण जन्मामध्ये त्रिकाल संध्या करावी लागते, उपनयनाचे नियम पाळावे लागतात, गायत्री मंत्राचा जप करावा लागतो, शुचिर्भूत आणि पवित्र अवस्थेमध्ये आसन घेऊन कथा करावी लागते. उंटाच्या जन्मात अडचणच नाही. स्नान केलं काय, अन्न केलं काय, झाडाचा पाला खायचा आणि कथा करायची. त्यामुळे आई तुझे आमच्यावर फार मोठे उपकार आहे. भगवत भक्त प्रतिकूलतेमध्ये सुद्धा परमार्थ सोडत नाही. पार्वती मातेनं तो शाप माग घेतला. ती कथा गुरुवरे बाबा सांगत असतात सनकादिकांचा अधिकार आहे. आणि काही शाखा उपरता जिया सनकादिक नामे विख्याता तिया फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी. संसार वृक्षामध्ये सनकादिकांची एक शाखा आहे जे अज्ञानाच्या मुळातही सापडली नाही.
आणि संसाराच्या प्रातिभासिक असणाऱ्या सुखदुःखाच्या फळात सुद्धा सापडले नाही, हा सनकादिकांचा अधिकार आहे. त्यांनाही असं वाटलं होतं की परमात्म सुखाचा आम्हालाही लाभ व्हावा, आम्हालाही भगवंतांनी तोंड भरून बोलावं. ज्ञानोबा म्हणतात त्यांच्या आशा फार वाढल्या होत्या, पण त्यांना सुद्धा भक्तराज अर्जुना एवढं यश मिळालं नाही. यशच मिळालं नाही असं नाही बरं, एवढं यश मिळालं नाही. शब्द ज्ञानोबाऱ्यांचा कसा आहे बघा. सनकादिकांची आशा वाढीनल्या कीर बहु असा. कीर म्हणजे निश्चित. सनकादिकांच्या निश्चित आशा मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या की भगवंताने आपल्याशी बोलावं. परंतु त्याही आशा, त्याही शब्दाने मागच्या आशा घ्यायच्या, त्याही आशा येणे माने, माने म्हणजे प्रमाणे, या अर्जुनाच्या तुलनेनं यशायती चिना. त्या आशांना अर्जुनाला जेवढं यश मिळालं तेवढं यश त्यांना मिळालं नाही. काल आपण प्रसंग पाहिला की सनकादिकांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. विषय जड आहे, अंतकरणही जड आहे. मग जड असणारं अंतकरण विषयापर्यंत येतं का जड असणारे विषय अंतकरणामध्ये जातात? ब्रह्मदेवाने सांगितलं, मला फार मोठे काम आहे. या सगळ्या सृष्टीला निर्माण करायचं, प्राणी मात्राचं कर्म पाहायचं. ते कामं आवरू का तुमच्या प्रश्नाचे उत्तरं देत बसून? काही काही विद्यार्थी प्रश्न विचारतात ना आपल्या वडिलांना, मग ते वडील कार्यालयातून आलेले असतात. ते म्हणतात मला काही काम आहे का नाही, का तुझा शाळेचा अभ्यासक्रम मी करू, असं म्हणतात ना कधी कधी काही पालक. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की एवढं उत्तर मला काही देता येणार नाही. ब्रह्मदेवाचा तो बिकट प्रसंग पाहिला आणि हंस रूपामध्ये परमात्मा आले, चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. तेव्हा सनकादिकांना परमात्मा बोलले. त्यांची आशा होती ना की भगवंताने आपल्याशी बोलावं, पण साक्षात परमात्मा मनुष्य रूपामध्ये नाही बोलले, हंस रूपामध्ये बोलले. म्हणून त्यांना यश मिळालं नाही असं नाही, मिळालं यश, पण एवढ्या प्रमाणात नाही मिळालं. म्हणजे काय, ते पास झाले पण 35%वर. ते काही फर्स्ट क्लास वगैरे आले नाही असा अर्थ घेता येईल. येणे माने यशा येतीची ना, एवढ्या प्रमाणामध्ये त्यांना यश मिळालं नाही. म्हणून सगळ्यात जास्त यश कोणाला मिळालं? भक्तराज अर्जुनाला. जे गुह्य तत्वज्ञान भगवंताने आपल्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीला सांगितलं नाही किंवा सनकादिकांनाही परमात्मा बोलले नाही एवढ्या प्रमाणामध्ये जेवढं की भक्तराज अर्जुनाला बोलले. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, या श्री जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरूपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. या श्री जगदीश्वराचे प्रेम. मनुष्य व्यवहारामध्ये सगळ्याला अपेक्षा असते की आपल्यावर लोकांनी प्रेम करावं. सगळ्यांची अपेक्षा आहे, सगळ्यांची. आपल्यावर लोकांनी प्रेम करावं, मित्राने प्रेम करावं, महापुरुषांनी प्रेम करावं, ही सगळ्यांची अपेक्षा आहे. देवानेही प्रेम करावं अशी पण अपेक्षा असते. पण प्रेम सगळ्यालाच प्राप्त होईल असं काही सांगता येत नाही. मनुष्याला तर देवाकडून आणि संताकडून जास्त प्रेमाची अपेक्षाच नाही आहे. त्याला नाशिवंत विषयांनी आपल्यावर प्रेम करावं असंच वाटतं आहे. सर्वोत्कृष्ट प्रेम मिळावं ते परमार्थातलं, आणि त्यामध्ये सुद्धा देवाचं प्रेम संपादन झालं तर तो परमार्थातला सर्वात मोठा श्रीमंत आहे. ज्ञानोबा म्हणतात, या श्री जगदीश्वराचे प्रेम. संपूर्ण जगाचा ईश्वर असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्याचं अर्जुनावर प्रेम आहे. दोन प्रेमाचे प्रकार आहे. एकामध्ये भक्त देवावर प्रेम करतो, हा पहिला प्रकार आहे, आणि दुसऱ्या प्रकारामध्ये देव भक्तावर प्रेम करतो. दोन्ही प्रकार आहे. आपलं देवावर प्रेम आहे, देवाचंही प्रेम आपल्यावर असलं पाहिजे. 12व्या अध्यायामध्ये जे लक्षण आली आहे ते लक्षणं कोणत्या भक्ताची आहे? योमत भक्ताः समे प्रियाः. माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. याचा अर्थ देव त्याच्यावर प्रेम करतो. तो देवावर प्रेम करेल यात नवल काय आहे? परमात्म्याला त्याच्यावर प्रेम करावं असं वाटतं. ज्ञानोबा म्हणतात, या जगदीश्वराचे प्रेम, सगळ्या जगाचा ईश म्हणजे नियामक असणारा, पालन करणारा हा भगवान परमात्मा आहे. आणि त्याचं अर्जुनावर जे प्रेम आहे ना, त्या प्रेमाला उपमा देता येत नाही. निरुपम,
उपमा म्हणजे दृष्टांत, निरुपम म्हणजे उपमा किंवा दृष्टांत समानता सांगता येत नाही. व्यवहारामध्ये आपण म्हणतो माझं तुझ्यावर फार प्रेम आहे, व्यवहारामध्ये माणसं म्हणतात, आणि असं म्हणलं की समजून घ्यायचं अजिबात नाहीये. कारण खरं प्रेम हा शब्दाचा विषय नसतो. प्रेमाच्या बाबतीमध्ये नारदजी म्हणतात, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. प्रेम शब्दामध्ये सांगता येत नाही. प्रेम ही अंतकरणाची वृत्ती आहे. पण व्यवहारामध्ये माणसं म्हणतात माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्या मुलाप्रमाणे आहे. तो मुलगा नसतो. पण उपमा काय दिली जाते की जेवढं माझं माझ्या मुलावर प्रेम आहे तेवढंच तुझ्यावर प्रेम आहे. माणसं म्हणतात आम्ही काय कमी केलं आहे, पोटच्या मुलाला एवढं नाही सांभाळलं तेवढं तुला सांभाळलं, मुलाप्रमाणे प्रेम केलं. त्या प्रेमासाठी आपण मुलाची उपमा दिली आहे, उपमा. पण ज्ञानोबा म्हणतात भक्तराज अर्जुनावर देवाने केलेलं जे प्रेम आहे ते कोणासारखंच नाहीये. भक्तराज अर्जुनावर केलेलं प्रेम अर्जुनासारखंच आहे. याला अनन्वय अलंकार असं म्हणतात. अनन्वय अलंकार, त्याची उपमा त्यालाच देणं, दुसरी त्याला उपमा देता येत नाही. जसं की ज्ञानोबा म्हणतात समुद्र हा समुद्राप्रमाणेच आहे, आकाश आकाशाप्रमाणेच आहे, राम रावणाच्या युद्धाप्रमाणेच आहे, अमृताची गोडी अमृताप्रमाणेच आहे, अमृतुल्याप्रमाणे नाही. ते माणसं म्हणतात व्यवहारामध्ये अमृत तुल्य घ्यायला चालायचं का, अमृत कुठं, अमृत तुल्य चहा कुठं, कस काय उपमा होईल त्याची. चहा प्राशन केला की माणसं मरतात क्षणाक्षणाने, आणि अमृताने अमर होतो, तुलना केली जात नाही. अमृत हे अमृताप्रमाणेच आहे. तसं भक्तराज अर्जुनावर देवाने केलेलं प्रेम हे अर्जुनाप्रमाणेच आहे. देत दिस तसे निरुपम, त्याला उपमा नाही. जेव्हा हे युद्धाला चालले, मनोनिगाम्हा वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवाद असे. भगवान म्हणतात हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे, हेही येत थोकडे रूप करणे. मग अर्जुना तो भक्त, तो वल्लभा मी कांत, असंच आहे ना, तो वल्लभा मी कांत ऐसा पडी, तुम्हाला एवढा आवडतो आहे. तर 12व्या अध्यायामध्ये उपमा दिली आहे, मधुर भक्तीची उपमा दिली आहे. भगवान म्हणतात तुम्हाला किती आवडतो, तो वल्लभा मी कांत. त्या शब्दामध्ये फरक आहे बरं. वल्लभ वेगळा आणि वल्लभ हा वेगळा. जसं राम आणि रमा, राम शब्द आकारांत पुल्लिंग आहे आणि रमा शब्द हा आकारांत स्त्रीलिंग शब्द आहे. तसा वल्लभ अकारांत पुल्लिंग, वल्लभ म्हणजे पती आणि वल्लभा म्हणजे पत्नी. तो वल्लभा मी कांत ऐसा पडी. आमच्यामध्ये प्रेम कसं असतं, तो भक्त म्हणजे आमची पत्नी आहे आणि मी त्यांचा पती आहे. भगवान म्हणतात तैसे ते माझे कलत्र हे जाणीचे. याला मधुर भक्तीचं उदाहरण दिलं आहे. पती पत्नीमध्ये जे प्रेम असतं त्याला मधुर भक्तीतलं प्रेम असं म्हणतात. माधुर्यातला तो प्रेम प्रकार आहे. भगवान म्हणतात तो आम्हाला इतका आवडतो. पण काय करावं, दुसरी उपमा नव्हती म्हणून ही उपमा दिली. नाहीतर एरवी मनोनिगाम्हा वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमानुवाद असे, एरवी प्रेमाचा अनुवाद करता येत नाही. पण कोणती उपमा द्यावी, जवळची उपमा भगवंताने ती दिलेली आहे, नाहीतर उपमा देता येत नाही. महाभारत युद्धाला प्रारंभ होणार, धर्मराजाने भगवंताला विनंती केली, प्रभो युद्धाला आपण चाललेच आहात, सारथ्य कर्म करणार आहात, माझी एक विनंती आहे, आमच्या अर्जुनाला काही होऊ देऊ नका. भगवंताने विचारलं का बरं, म्हणतो माझा लहान भाऊ आहे. भगवान म्हणाले तुझं फक्त एकच नातं आहे, आता मी सांगतो माझे किती नाते आहे. भगवान म्हणाले अर्जुन तुझा भाऊ आहे, माझाही भाऊ आहे, आते भाऊ. पहिलं नातं. दुसरं नातं तो माझा सखा आहे. तिसरं नातं तो माझा भक्तही आहे. भक्तोसी मी सखाचेती, भक्तही आहे, सखा आहे, आते भाऊ आहे. पुढं जाऊन सांगू तो माझा मेवना आहे, मेवना सुद्धा आहे. त्याच्या पुढं सांगू शिष्यस्तेहम,
माझा शिष्य आहे. याच्याही पुढे सांगू का, जावई सुद्धा आहे. तर मला जावई कसं काय? भगवंताच्या कोणत्या मुलीचं लग्न झालं अर्जुनाबरोबर? बहिणीचं लग्न झालं हे आम्हाला माहिती आहे. दिसत असे निरूपम. त्या बलराम दादाकडे दुर्योधनाने शिक्षा ग्रहण केली आणि लयच आवडला ना शिष्य. बलराम दादा म्हटले, माझ्या बहिणीचं लग्न मी तुझ्याशी लावून देईन दुर्योधनाच्या बरोबर. पण ते सुभद्रा मातेला ते मान्य नव्हतं. सुभद्रा मातेचं भक्तराज अर्जुनावर प्रेम. पण आता बलराम दादाला आपण अगोदरच अवताराच्या अगोदर आश्वासन दिलं ना, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे, तुझ्या आज्ञेचं मला उल्लंघन करता येणार नाही. आणि मग ती बातमी बलराम दादाने सुभद्रा मातेला सांगितली. सुभद्रा, तू प्रसन्न होशील. कोणती बातमी? तुझं लग्न दुर्योधनाबरोबर ठरलं. सुभद्रा मातेला चक्करच आली. तिने हा मी म्हणलो होतो ना, हा जास्त आनंद होईल, जास्त आनंदात चक्कर आली म्हणे तुला. वा वा, ते भगवंताला कळालं हिच्या मनामध्ये लग्न करायचं नाहीये. सुभद्रा मातेने प्रभूला विचारलं, कन्हैया दादा मी काय करू? मी काही नाही सांगू शकत. म्हणून का बरं? ते वडील आहेत, मोठ्या भावाची आज्ञा पाळायची असं मी वचन दिलंय. वा वा, आतापर्यंत किती पाळले आम्हाला चांगले माहिती आहे, पण ते पाळावं लागेल ना वचन. भगवंताने सांगितलं या बाबतीमध्ये मी तुला मार्गदर्शन नाही करणार. मग कोण करणार? म्हणजे रुक्मिणी मातेला विचार. असा प्रसंग तिच्यावरही आला होता. म्हणजे भगवान चतुरात शिरोमणी. बलराम दादाचंही मन राखलं, आज्ञा उल्लंघन नाही केली. आणि सुभद्रा मातेला सांगितलं रुक्मिणी मातेला सल्ला विचारावा. तिच्यावर हा प्रसंग आला. आपल्या मनाविरुद्ध लग्न ठरलं. मग तिने काय केलं? जगदंबा मातेची पूजा केली आणि भगवंत आणि रुक्मिणी मातेचं हरण केलं. त्या प्रसंगामध्ये विवाह केला. मी काय करू? तूही पूजेला निघून जा. भक्तराज अर्जुन संन्यासाच्या वेशामध्ये आलेलेच होते. संन्यासित्वा होनी जनी, चोरोनी नेली माझी भगिनी. मग ते भक्तराज अर्जुन तिथं संन्यासी वेशामध्ये गेले. सुभद्रा माता रथ घेऊन, रथ तयारच होता अगोदर, गाडी अगोदरच लावलेली होती रथ तयारच होता पूजा करण्याच्या निमित्ताने. पण भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं रथ तू चालवायचा नाही. सुभद्रा मातेला सांगितलं रथ मात्र तू चालवायचा. पण का ते नंतर कळेल, पण माझं फक्त एवढं ऐकायचं. अर्जुनाला सांगितलं तू मागं बसायचं, सुभद्रा माता रथ चालवेल, निघून जा. विवाह आहे, प्रेमविवाह. निघून गेले. आणि मग एक सैनिक धावत आला बलराम दादाकडे. दादा, ज्या संन्याशाला तुम्ही काल दक्षिणा दिली, आग्रह करू करू जेव घातलं, शेवटचा सोमवार होता म्हणून आग्रह करू करू वाढलं, त्याने सुभद्रा मातेचं अपहरण केलं. बलराम दादा म्हणाले मी निघालो. कन्हैयाला सांगितलं चल, आपल्या बहिणीचं अपहरण केलंय, संन्यासी म्हणून घेतोय, त्याला दंड द्यायचा. भगवान म्हणाले दादा, दंड देण्याच्या अगोदर पहिल्यांदा आरोप सिद्ध आहे की नाही पाहिलं पाहिजे. म्हणे आता वेळ आहे का? 7:30 वाजून गेले, आता कुठं आरोप? ते नाही पाहिलं पाहिजे. तुम्हाला कुणाकडून हे कळालं? त्या गुप्तहेराकडून कळालं. सैनिकाला बोलवलं. म्हणे खरं सांग, भक्तराज अर्जुनाने अपहरण केलं का? म्हणे हो, मी पाहिलं डोळ्याने. नक्की? रथ कोण चालवत होतं? ते म्हणे सुभद्रा माता. मग दादा हेच आहे, अर्जुनाने जर अपहरण केलं असतं तर अर्जुनाने रथ चालवला असता. अर्जुनाने अपहरण नाही केलं, आपल्या सुभद्रेनेच अर्जुनाचं अपहरण केलंय चतुरात शिरोमणी. याला देवाचं निरूपम प्रेम म्हणतात. देवाने आपल्या बहिणीचा विवाह अर्जुनाशी लावला, एवढी नाते आहे. 14व्या अध्यायामध्ये एक नातं आहे. भगवान म्हणतात अर्जुना, मग म्हणे गा प्रज्ञाकांता, ओजवली आजी वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडलाशी. माझी वक्तृत्व नावाची कन्या आहे आणि त्या कन्येचं तुझ्याबरोबर लग्न झालं, एवढी देवाचे अर्जुनाबरोबर नाते आहे. या श्री जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरूपम. ज्ञानोबा म्हणतात एवढं प्रेम प्राप्त करण्यासाठी या अर्जुनाने काय पुण्य केलंय सांगता येणार नाही. कैसे पार्थे म्हणजे पार्थाने सर्वोत्तम पुण्य केले. स्वर्गाला जाण्याकरताही पुण्यच लागतं, पण ज्ञानोबा म्हणतात ते पुण्य आडनावाचं पुण्य आहे. दिसायला पुण्य, असायला मात्र पापच आहे. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे.
पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, त्याला निष्काम पुण्य असं म्हणतात. आणि त्या पुण्यामध्ये कोणताही सकाम भाव नाही. ते भक्ताला अर्जुनाचं पुण्य आहे. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. सर्वामध्ये उत्तम पुण्य जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. ज्यामध्ये भगवत प्राप्ती होईल त्या पुण्याला सर्वोत्तम पुण्य असं म्हणतात. आणि ते या अर्जुनाने संपादन केलंय. ज्याच्याकडे सर्वोत्तम पुण्य असेल त्या पुण्याच्या बळावर त्याला देवाचं सर्वोत्तम प्रेम प्राप्त होतं. वास्तविक परमात्मा सर्व देतो, फक्त प्रेम देत नाही. कारण प्रेम दिलं की देवाला भक्ताच्या अधीन व्हावं लागतं. भगवंताचं म्हणणं आहे, भक्त्याहम एकया ग्राह्यः, मी फक्त भक्तीने प्राप्त होतो आणि मी सगळ्या भक्तांच्या अधीन आहे. अहम भक्त पराधीनः. प्रेम प्राप्त झालं की मग देवाचं काही चालत नाही. नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले, तेनं सुटे काही केले. देव बलवान आहे, पण प्रेम नावाच्या धाग्यात बांधला गेला की सबल असणारा परमात्मा दुर्बल होतो. आणि ज्याच्याकडे सर्वोत्तम पुण्य असेल त्यालाच देवाच्या या प्रेमाची प्राप्ती होते. म्हणून कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. आणि ज्ञानोबाराय आता बघा बरं, श्रोत्यांनी म्हटलं होतं, हा अतिसोअति प्रसंगे सांडोनी कथाचे ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. भक्तराज अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा जे बोलतात ते सांगा. ज्ञानोबा ते सांगत आहे, पण कृष्णार्जुन यांचा अधिकार नेमका काय आहे ते अगोदर सांगायचं आहे. म्हणजे संवादाला प्रारंभ तर करणारच आहे, पण तुम्हीच म्हणले ना कृष्णार्जुन दोघे बोलत होते. बोलत होते ते नंतर ऐका, अगोदर कृष्ण कोण अर्जुन कोण ते ऐका. ज्ञानोबाऱ्यांची हातवटी आहे, विषयांतर नाही होऊ देणार, श्रोत्यांची आज्ञा सुद्धा पाळणार, पण विषयांतर नाही. कृष्णार्जुन दोघे बोलत होते, बोलत होते हा संवाद आहे. संवाद नंतर, संवाद करणारे अगोदर ऐका. मग भगवान परमात्मा कसा पुढे सांगतात. आता मला तर असं वाटतं आहे, ही ज्ञानोबाऱ्यांची भाषा, हो का जयाची प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एक वंकी याची स्थिती, आवडत असे. ज्ञानोबाराला आवडतं याचा अर्थ ते काही विलक्षण अपूर्व आहे. वास्तविक संत महापुरुषांना जगातला कोणताच विषय आवडत नाही. त्यांना फक्त दोनच विषय आवडतात, एक परमात्मा आणि दोन परमात्म्यावर प्रेम करणारे भक्त. या पलीकडे त्यांना काही आवडत नाही. तुका म्हणे जैसे आवडती हरिदास, तैसे नाही आस अनेकाची, तुझी आनवाहीन गा देवराया, बहु आवडसी जेव्हापासून. दोनच आवडीचे विषय, एक तर परमात्मा, नाहीतर परमात्म्याला प्रिय असणारे भक्त. या पलीकडे त्यांना दुसरं काही आवडत नाही. आणि जीवाच्या आवडीचा विचार केला तर एखादी वही कमी पडेल, एवढ्या आवडी त्याच्या बदलत राहतात. आवडी, ज्याच्या आवडी बदलतात तो जीव आहे, ज्याची आवड कधीच बदलत नाही तो भक्त आहे. हो का जयाची या प्रीती, प्रीती म्हणजे प्रेम. मला तर असं वाटतं आहे, जयाची या प्रीती, ज्या अर्जुनाच्या प्रेमामुळे किंवा प्रीतीसाठी अमूर्त, जो इंद्रियांचा विषय नाही, मनाने ज्याचं चिंतन करता येत नाही किंवा बुद्धी ज्यापर्यंत पोचू शकत नाही. पुढं जाऊन सांगू का, शब्द प्रमाण सुद्धा ज्याचं प्रकाशन करत नाही, असं असणारं जे तत्व त्याला अमूर्त तत्व असं म्हणतात. मूर्त म्हणजे साकार आणि अमूर्त म्हणजे निराकार. मनाची नखी न लगे, जे तर बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किर जोगे काही होईल. आपल्याला इंद्रियाला काही गोष्टी कळतात, काही मनात संकल्प विकल्पाने कळतात, काही गोष्टी बुद्धीने कळतात. परमात्मा मन बुद्धी आणि इंद्रिय यांच्या कक्षेत येत नाही, म्हणून तो अमूर्त आहे. अमूर्त तो सर्वांचं प्रकाशन करतो, त्याचं प्रकाशन मात्र कोणी करत नाही. पण असं जे निराकार निर्गुण तत्व आहे, त्या तत्वाला असं वाटतं की भक्तासाठी आपण साकार व्हावं. अमूर्त आहे म्हणजे अव्यक्त, पण आला व्यक्ती, व्यक्ती आला म्हणजे प्रगट झाला, अवताराला आला. मग तो जन्माष्टमीला येऊ
नाहीतर मग रामनवमीला येऊ. पण अमूर्त हा आला व्यक्ती, पण कशासाठी? देवाचं प्रेम. बरं म्हणजे ज्ञानोबरायांनी आपल्या भगवत भक्ताच्या इच्छेसाठी भगवान परमात्मा अवताराला येतो हे एक कारण सांगितलं. आपल्याला दोनच कारण माहिती आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. पण ज्ञानोबा म्हणतात देव हा अवताराला येतो त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण भक्तावर असणारं प्रेम. 12व्या अध्यायामध्ये तशी होई बघा. तया लागी मज रूपा येणे तयाचे मज येत असणे तया लोन की जे जीवे प्राणे ऐसा पडिये. तो मला इतका आवडतो की त्याच्यासाठीच मला रूपाला यावं लागतं. हो का जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती. परमात्मा मुळामध्ये अमूर्त आहे पण सगुण साकार होतो का बरं? भक्तावर प्रेम करायचं असेल तर भक्त आहे व्यावहारिक जगतामध्ये आणि परमात्मा आहे पारमार्थिक सत्तेमध्ये. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. पारमार्थिक सत्तेमध्ये राहून व्यावहारिक कार्य करता येत नाही. निर्गुण निराकार परमात्मा पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेत आला की त्याला अवतार असं म्हणतात. अमूर्त हा आला व्यक्ती मज एकवंकी याची स्थिती आवडत असे. आता मज एकवंकी ज्ञानोबा म्हणतात दोन अर्थाने घेता येईल. एकवंकी म्हणजे एकाकार झालेली, एकवंकी म्हणजे एकवटलेली किंवा एकवंकी म्हणजे एक रूपाने असणारी. एकतर भक्तराज अर्जुनाचं देवावर असणारं अनन्य प्रेम एकवंकी याची स्थिती आवडत असे, हा एक अर्थ घेता येईल. किंवा भगवंताच्या बाजूने जर आपण हा अर्थ घेतला तर देवाचा अगोदर अनेक भक्तावर प्रेम होतं, अनेक भक्तावर. पण ते कुठपर्यंत? जोपर्यंत पांडव जन्माला येत नाही तोपर्यंत. एकदा पांडव जन्माला आले ते आघवेची एकीकडे ठेवले, देवाने सगळे भक्त बाजूला ठेवले. सापे कृष्ण सुख एकंदर झाले जे दिवसी होनी जन्मले पांडव हे. म्हणजे देवाचं बाकी भक्तावरचं प्रेम एकत्र होऊन पांडवावर आलं. आणि 5 पांडवामध्ये सुद्धा जास्त प्रेम आलं ते अर्जुनावर. परी पाचाही आत अर्जुना श्रीकृष्ण सावियाचे झाला अधीना कामुक का जैसा अंगना पैता केजे. म्हणून एकवंकी याची स्थिती, याची म्हणजे या पार्थाची, याची म्हणजे या देवाची किंवा याची म्हणजे या देवभक्ताची, असा तिसरा पण अर्थ घेता येईल. पहिला अर्थ आहे अर्जुनाचं देवावर अनन्य प्रेम आहे. दुसरा अर्थ देवाचं सुद्धा भक्तावर अनन्य प्रेम आहे. आणि तिसरा अर्थ घेतला तर मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे. हे दिसायला देव आणि भक्त आहे पण यांचा बारकाईने विचार केला तर हे दोघं एकच आहेत. नर तैसा नारायण. भगवान म्हणतात ना वृष्णीनाम वासुदेवस्मी पांडवानाम धनंजया. अर्जुना तू आणि मी एकच आहे. भगवंताचं 9व्या अध्यायामध्ये असंच म्हणणं आहे ना की वरून पाहिलं तर फक्त आम्ही वेगळे वाटतो, वाचूनी आतोवट वस्तू विचारे मी ते चिते, मी आणि ते एकच आहे. मज एकवंकी या दोघांची एकरूप झालेली ऐक्यरूप अवस्था मला फार आवडते आहे, असाही अर्थ आपल्याला घेता येईल. तरी पर्यंत याची कहाणी हे भुलीची भारणी येत न बोलणी परी बोलवी श्रद्धा. ज्याच्यावर प्रेम असतं ते प्रेम मनुष्याला भुरळ पाडतं आणि त्यामध्ये जे बोलता येत नाही त्याही गोष्टी तो बोलून बसतो. तसा हा देवाचा प्रकार आहे. हो का जयाच्या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती मज एकवंकी याची स्थिती आवडत असे. या देवाची मला स्थिती फार आवडते आहे एकवंकी. एरवी विचार केला दुसऱ्या बाजूने तर हा सगळ्या साधनाला अत्यंत दुर्लभ आहे. तुकोबारांचे एक प्रमाण आहे बाळकडीमध्ये, दुर्गम जो खोल साधनाशी पर्याची तुम्ही ऐका नवल. दुर्गम जो खोल साधनाशी. सगळ्या साधनाला परमात्मा अत्यंत दुर्गम आहे, कळत नाही. पण एक गोष्ट अशी आहे भक्ती, त्या भक्तीने परमात्मा आकळला जातो. भावबळे आकळे एरवी, ते हरिपाठात ते प्रमाणाला एरवी नाकळे, ते सगळे शब्द इथं घ्यायचे. भावबळे आकळे एरवी
हा योगिया नाडळे, वेदार्थाशी ना कळे, जेत ध्यानाचेही डोळे पावतीना, तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परी कवने माने सकृप झाला आहे. हा त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी आवरलासे. ज्ञानोबरांना हे आश्चर्य वाटतं आहे, काय भक्तराज अर्जुनाचं देवावरचं प्रेम असेल. या प्रेमामुळे परमात्म्याला सगुण साकार व्हावं लागलं, अवताराला यावं लागलं. वास्तविक हा कसा आहे, दुसऱ्या बाजूने पाहिला तर योगिया नाडळे, हा योगी पुरुषांना सापडत नाही. नाडळे म्हणजे आढळत नाही. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या सगळ्या योगाची साधना जे करतात त्यांना योगी असं म्हणतात. दुसरा अर्थ असा आहे, भगवत प्राप्तीशी आपला जोडून देतो त्या सगळ्या साधनाला योग म्हणतात. म्हणून कर्म योग, अष्टांग योग, भक्ती योग, ज्ञान हे सगळे योगच आहे ना. आणि जे योगाची अनुष्ठान पद्धती स्वीकारतात त्यांना म्हणतात योगी. असे जगातले अनेक जरी योगी आणले तर तो योगी पुरुषाला सापडत नाही. सापडतो कोणाला? भक्ताला. योगी हा नाडळे. चांगदेवरायांचं उदाहरण आहे महाराजांचं. 1400 वर्ष जिवंत आहे, समाधान नाही ना. एरवी हा योगी हा नाडळे. योगी यांच्या ध्यानी ध्याता ना तुळशी, तो तो आम्हापाशी मागे पुढे. भक्ताचा तो मागे पुढे उभा राहतो आहे. आणि योगी लोक साधना करून करून थकून गेले, त्यांना मात्र हा सापडत नाही. योगाची या वाटा निघाले गा सुबटा, या दुःखाचाची वाटा भागा आला. योगी पुरुषाची निंदा करण्यात तात्पर्य नाही, भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करायचं आहे. योगी या नाडळे म्हणजे योगी पुरुषांना योग साधनेनं जो आढळत नाही. त्यानंतर दुसरा प्रकार वेदार्थाशी नाकळे. आता योगी म्हणण्यामध्ये साधक घ्यायचा बरं, आणि वेदार्थ शब्दाने प्रमाण घ्यायचं. प्रमाणाचा विचार 6 प्रकारचा: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अनुपलब्धी आणि एक राहिलं ना अभाव. कोणतं? अर्थापत्ती प्रमाण. त्या 6 प्रमाणामध्ये जे अबाधित अर्थाचं ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रमाज्ञान. प्रमाज्ञान ज्या साधनातून होतं त्याला म्हणतात प्रमाण. आणि त्या प्रमाण 6 प्रकारचे आहेत. 6 प्रमाणामध्ये सगळ्यात प्रबल प्रमाण शब्द प्रमाण. आणि शब्द प्रमाणामध्ये सुद्धा वेदाचं प्रमाण सगळ्यात बलवान. कारण वेदामध्ये भ्रम, प्रमाद, कर्णापाटव आणि विप्रलिप्सा, मानवी बुद्धीत हे 4 दोष असतात. ते वेदात अजिबात नाही. मनुष्यामध्ये भ्रम असू शकतो, असते रज्जू दिसतो सर्प, भ्रम आहे. प्रमाद, त्याला माहिती आहे आंबट खाल्लं की खोकला लागतो तरी खातो, प्रमाद. कर्णापाटव, चांगल्या प्रकारे इंद्रियामध्ये पाटव्य सामर्थ्य नसणं, कर्णापाटव. आणि विप्रलिप्सा, दुसऱ्याला फसविण्याची बुद्धी, त्याला विप्रलिप्सा म्हणतात. मी ते परंपरेने उदाहरण ऐकलेलं आहे तुम्ही. एका विद्यार्थ्याची सहल निघाली शाळेची. जे अभ्यासात मागं असतात ते सहलीत पुढं असतात. सहल निघाली आणि मग डोंगरावर गणपती बाप्पा विराजमान, पुजारी उदास, गणपतीचं उदर मोठं आणि नाभी म्हणजे बिंबी खोल, त्याच्यामध्ये पाणी जायचं, स्वच्छ न केल्यामुळे गारवा निर्माण झाला. विंच जाऊन बसला. अभ्यासात सगळ्या टेबलात मागं, सहलीत पुढं होता तो विद्यार्थी. तो गेला दर्शन करावं, बिंबीत हात घातला, प्रसाद मिळाला. विंचवाने दंश केला ना, त्याने असा हात झटकला. दुसरा म्हणला काय झाला, आता आपण फसलोय. त्याने खरं नाही सांगितलं. तो म्हणला वा वा काय गारवारा येतोय. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी पण हात घातला, त्याला विंचवाने दंश केला. तो म्हणला ही बातमी ब्रेकिंग न्यूज आहे, उघड नाही करायची. आता हा प्रसाद असाच गुरुजीपर्यंत गेला पाहिजे. विप्रलिप्सा म्हणजे फसविण्याची बुद्धी मानवाच्या बुद्धीत आहे. पण भ्रम, प्रमाद, कर्णापाटव, विप्रलिप्सा हे 4ही दोष वेदात नाही. म्हणून वेदाला अपौरुषेय शब्द राशी म्हणतात. इतकं शुद्ध आहे वेदाचं प्रमाण.
पण त्या वेदाच्या अर्थालाही परमात्मा आकळला जात नाही. का कळला जात नाही त्याचं कारण, वेद हा दोन पद्धतीनं वर्णन करतो, विधिमुखाने निषेधमुखाने. असत जड दुःख रूप परमात्मा नाही, म्हणून असदाच्या व्यावृत्ती करता असत शब्द, जडाच्या समाप्ती करता चित शब्द, आणि दुःखरूप नाही म्हणून अनंत शब्द. हे सुद्धा वर्णन सापेक्ष आहे, नाहीतर विधिमुखाने शब्द पोचत नाही. आणि निषेधमुखाने कार्यरूप प्रपंच परमात्मा नाही म्हणून नेती. प्रपंचाचं कारण अज्ञान माया, तेही परमात्मा नाही, दुसरा नेती शब्द. नेती नेती पदाने निषेधमुखाने वर्णन. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म विधिमुखाने वर्णन. पण विधी किंवा निषेधाने परमात्मा शब्द प्रमाणाचा विषय नाही होत. त्याचं कारण असं आहे, परमात्म स्वरूपावर आलेलं जे आवरण आहे ना, प्रतिबंध, ते निवृत्त करण्यासाठीच फक्त वेद समर्थ आहे. तैसे आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचुनी न होती स्वतंत्र आत्मबोधे. वारा आभाळची फेडी, वाचुनी सूर्यातेनं घडी. वारा फक्त ढगांचा पडदा दूर करू शकतो, सूर्याला निर्माण नाही करू शकत. तसं वेद विधी किंवा निषेधमुखाने आत्मस्वरूपावर आलेलं आवरण भंग करू शकतं. जसा वारा सूर्याला निर्माण नाही करत, तसा वेद सुद्धा परमात्म्याचं प्रकाशन नाही करत. पण वेदार्थाशी ना कळे, वेदाच्या अर्थाला परमात्मा विषय होत नाही. आणि जर वेदाच्या प्रमाणाला परमात्मा विषय झाला, शब्द प्रमाणाचं विषयत्व आलं की परमात्मा जड होईल, आणि जड परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये पुरुषार्थ राहणार नाही. वेदाचं प्रकाशन तो करतोय, त्याचं प्रकाशन वेद नाही करत. एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी ना कळी, जेत ध्यानाचे हे डोळे पावतीना, तत्र प्रत्येक तानता ध्यानम. अंतकरणाच्या वृत्तीचा एकसारखा एका विषयाच्या आकाराचा प्रवाह, त्याला ध्यान असं म्हणतात. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती करणं, याला आपण निधिध्यासन किंवा ध्यान असं म्हणतो. पण त्याही ध्यानाचे डोळे किंवा दृष्टी परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. जेत ध्यानाची ही डोळे पावतेना, असा कोण आहे तो? उपनिषदामध्ये त्याला परोक्ष सांगितला आहे तो. आणि हा म्हणजे अर्जुनाच्या रथावर असणारा तो, हा विठ्ठल बरवा, ज्याचं उपनिषदामध्ये वेदात वर्णन केलं असा तो. आणि साक्षात सगुण रूपाने विटेवर आहे म्हणून तो, हा. ते परब्रह्म निर्गुण, हा सगुण. तो निराकार, हा साकार. तो अव्यक्त, हा व्यक्त. याला तो हा, याला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष असं म्हणतात बरं. म्हणजे मागे कधीतरी अनुभवलेला विषय आणि आज नेत्रेंद्रियाने पाहिला, स्मृतिज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान एकत्र झालं की त्याला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष असं म्हणतात. वाराणसीमध्ये मी देवदत्त पाहिला आणि तो मला वारीत भेटला, तर मग आपण काय म्हणतो, तो हा देवदत्त. तो म्हणजे त्या देशात त्या कालात पाहिलेला तो, आणि हा म्हणजे आता प्रत्यक्ष समोर आहे म्हणून तो हा निज स्वरूप. योग्यांना न सापडणारा, वेदाच्या अर्थामध्ये न येणारा, ध्यानाच्याही डोळ्यांना न पावणारा तो. आणि हा म्हणजे भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर सारथ्य कर्म करतो आहे तो, हा सर्वांचा निज स्वरूप, सर्वांचा आत्मा आहे. निज शब्द हा आत्मवाचक आहे. तो सर्वांचा आत्मस्वरूप आहे. अनादि, आदि म्हणजे उत्पत्ती, ज्याची उत्पत्ती सांगता येत नाही किंवा ज्याचं कोणी आदि कारण नाही, तर अनादि असं म्हणतात. निष्कंप, निष्कंप म्हणजे अचल, स्थिर, निर्विकार. शरीरामध्ये विकार असतात, षडभाव विकार. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. परमात्म्यामध्ये कोणताच विकार नाही, कारण न जायते म्हणून न म्रियते. तो सर्वांचा अंतर्यामी, उत्पत्ती रहित, पुन्हा सर्व प्रकारच्या विकाराने रहित असं जे परब्रह्म तत्व आहे, तोच परमात्मा हा श्रीकृष्ण रूपाने परी कवने माने सकृप झाला आहे. कवने म्हणजे, माने म्हणजे कोणत्या तुलनेनं, कोणत्या प्रमाणाने
अत्यंत दयाळू झालेला आहे हे मात्र सांगता येत नाही. वास्तविक दिसतो तेवढाच आहे हा असा नाही बरं. हा आकार, हा त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पहिले थडी, कैसा याची आवडी आवरला असे. परमात्मा दिसण्यापुरता दिसतो तेवढा नाही आहे. एखादं वस्त्र फार विस्ताराला प्राप्त असतं, मोठं असतं, पण जर आपण त्याची घडी केली की ते अत्यंत लहान आकाराची घडी होते. मी शाळेमध्ये असताना ऐकलं, मी काही पाहिलं नाही, आपल्या भारतामध्ये तलम नावाचे कापड तयार व्हायचं आणि असं म्हणतात की 10 वार कापड, सध्या जी माचीची डबी आहे ना आपली, तेवढ्या आकाराच्या डबीमध्ये ते मावायचं. 10 वार कापड, 10 वार आपलं धोतर असतं, 9, 10, 8 पासून सुरू होतं ते. 10 वार धोतर किंवा कापड तेवढ्या आकारामध्ये ते मावायचं. किती ती भारतीय असणाऱ्या कलाकारांच्या मध्ये ते कौशल्य असेल. एवढं मोठं कापड ते इंग्रजांच्या काळामध्ये किंवा आपल्या परकीयांच्या आक्रमणामध्ये अशा कलाकारांचे अंगठे तोडून टाकण्यात आले, त्यांना ते काम करता येऊ नये म्हणून. पण आजही आपण पाहिलं, जगन्नाथाचं मंदिर बघा किंवा विरूळची कैलास लेणी पहा, कोणतंही मंदिर पहा, त्र्यंबकेश्वराचं मंदिर पहा, काय रचना आहे त्या मंदिरांची. आतमध्ये गेल्यावर कळतं की तर बारकाईनं काम केलेलं आहे. त्या मूर्तींच्या कानात कुंडल सुद्धा आहे, इतकं बारकाईनं काम केलंय. कुठून आणलं असेल त्यांचं त्यांना माहिती, पण ते एखाद्या वस्त्राचा विस्तार घडी केला तर लहान होतो. तसं त्रैलोक्य हे एक प्रकारचं वस्त्र आहे आणि त्या वस्त्राची जर आपण घडी करून ठेवली तर ती घडी परमात्म्यामध्ये सामावलेली आहे. म्हणजे भक्तराज अर्जुनाच्या रथावर दिसणारा परमात्मा एवढाच आहे असं नाही आहे. हे म्हणजे घडी आहे आणि ती घडी जर उकलली तर अनंत ब्रह्मांड त्या परमात्म्याच्या उदरात सामावलेले आहे. भगवंताने माती खाल्ली, बलराम दादाने सांगितलं मैयाला, कन्हैयाने माती खाल्ली, यशोदा मायाने सांगितलं तोंड उघड. का माती खाल्ली? नाही आई, मी मातीच नाही खाल्ली. तो माती नाही खाल्ली ना, मग तोंड उघड. भगवान म्हणले खाल्लीच नाही तर कशाला उघडू? प्रत्युत्तर देतोय, यशोदा मैयाने काठी हातात घेतली, मारावया तिने उगारिली काठी, तुकोबारांतात भुवने त्या पोटी 14 देखी. भगवंताच्या मुखामध्ये ब्रह्मांड पाहिलं का? दिसायला लहान आहे पण त्रैलोक्य पटाची घडी त्यामध्ये सामावलेली आहे. आकाराची पैलथडी, आकार म्हणजे दिसणारे पदार्थ आणि आकाराच्या पलीकडे आहे म्हणजे निराकार आहे. अवताराला आला म्हणून तो आकाराला दिसतो आहे, पण वास्तवतः पाहिलं तर तो निराकार आहे, आकाराच्या पलीकडचा काट आहे. परंतु काय करावा, असा निराकार व्यापक त्रैलोक्यपटाची घडी यातून व्यापकत्व सांगायचं आणि आकाराची पैलथडी यातून निराकारत्व सांगायचं आहे. असा असताना सुद्धा कैसा याची आवडी, या अर्जुनाच्या आवडीमुळे आवरला असे आवरला गेला आहे, स्वाधीन झाला आहे म्हणून अवताराला आला. इथपर्यंत भक्तीचं महत्त्व सांगितलं. कोणत्याही साधनाला दाद न देणारा पण भक्तराज अर्जुनाच्या स्वाधीन झाला, त्याचं कारण प्रेम. इथपर्यंत ज्ञानोबाने प्रास्ताविक भूमिका सांगितली. आता यानंतर यांचा संवाद प्रतिपादन करणार आहे, ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.